हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय पास बाय व्हॅल्यू अँड पास बाय रेफरन्स. त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट आहे पास बाय व्हॅल्यू. पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय? आता तुम्ही ॲक्च्युअल पॅरामीटर फॉर्मल पॅरामीटर बघितलेलं आहे CPPमध्ये. CPPमध्ये बघितलं आहे का नाही मला पण माहीत नाही, पण सीमध्ये तर तुम्ही नक्की बघितले. फॉर्मल पॅरामीटर, ॲक्च्युअल पॅरामीटर हे काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. ॲक्च्युअल पॅरामीटर कुठं असतो? ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणजे काय गं? तर मेन मेथडमध्ये ज्याला व्हॅल्यू, ज्या व्हेरिएबलला व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेस त्याला काय म्हणतो आपण? ॲक्च्युअल पॅरामीटर. आणि फॉर्मल पॅरामीटर म्हणजे काय? तर एखादी आपण दुसरी मेथड घेतो आणि त्याच्यामध्ये जे पॅरामीटर्स असतात किंवा त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केलेली असते किंवा त्याच्यावरती काही कॅल्क्युलेशन्स केले असतात त्याला काय म्हणतो आपण? फॉर्मल पॅरामीटर. मग आता पास बाय व्हॅल्यू आणि पास बाय रेफरन्समध्ये आपल्याला फॉर्मल पॅरामीटर आणि ॲक्च्युअल पॅरामीटर ही कन्सेप्ट माहीत पाहिजे. त्याच्यासाठी मी अगोदर फॉर्मल पॅरामीटर आणि ॲक्च्युअल पॅरामीटर काय हे सांगितलं. पास बाय व्हॅल्यू बाय डिफॉल्ट मेथड पॅरामीटर आर पास बाय व्हॅल्यू दॅट इज पॅरामीटर डिक्लेअर विथ नो मॉडिफायर इज पास्ड बाय व्हॅल्यू. हे काय असतात? पॅरामीटर डिक्लेअर करत नाहीत मॉडिफायर. इज पास्ड बाय व्हॅल्यू अँड इज कॉल्ड ॲज व्हॅल्यू पॅरामीटर. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? व्हॅल्यू पॅरामीटर म्हटलं जातं. बाय डिफॉल्ट मेथड पॅरामीटर, एखादी मेथड घेतो त्याच्यामध्ये काय असणार आहेत? पॅरामीटर्स असणार आहेत. पॅरामीटर्स आर पास बाय व्हॅल्यू दॅट इज पॅरामीटर डिक्लेअर विथ नो मॉडिफायर. ह्या पॅरामीटरला मॉडिफायर डिक्लेअर केलेले नसतात. ह्याला काय म्हणतो आपण? व्हॅल्यू पॅरामीटर म्हणतो. वेन मेथड इज इनवोक म्हणजेच काय? कॉल. वेन मेथड इज कॉल द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर अँड साइन टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल पॅरामीटर. जेव्हा एखादी मेथड कॉल केली जाते तर त्यावेळेस काय केलं जातं? द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर अँड साइन्ड टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल पॅरामीटर. त्या ॲक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू काय होत्या? साइन टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल पॅरामीटर. करस्पॉन्डिंग फॉर्मल पॅरामीटरला ती काय होती? साइन होते. द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू पॅरामीटर कॅन बी चेंज्ड विदिन अ मेथड. व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू पॅरामीटर. आता ह्या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू पॅरामीटर्स कोणते म्हणायचे ग? तर यम म्हणजे ह्या काय केलं? ही एक मेथड घेतलं त्याला ह्या पॅरामीटर असाइन केलं इंट यम. ह्याला काय म्हणायचं? व्हॅल्यू पॅरामीटर म्हणायचं. द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू पॅरामीटर कॅन बी चेंज्ड विदिन अ मेथड. ही ह्या मेथडमध्ये, चेंज मेथडमध्येच ह्या पॅरामीटरची व्हॅल्यू काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे काय ऑपरेशन करशील आता? इथं आपण काय म्हटलं? यम इज इक्वल टू यम प्लस 10. मग यमला व्हॅल्यू काय असाइन होणार आहे? तर जी मेन मेथडमध्ये एक्सची व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे? त्या यमला असाइन होणार आहे. म्हणजे हा काय झाला? व्हॅल्यू पॅरामीटर झाला. द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर दॅट इज पास्ड बाय व्हॅल्यू टू ए मेथड इज नॉट चेंज बाय एनी चेंजेस. मग ॲक्च्युअल पॅरामीटर, द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर दॅट इज पास्ड बाय व्हॅल्यू टू ए मेथड इज नॉट चेंज बाय एनी चेंजेस मेड टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल पॅरामीटर विदिन अ बॉडी ऑफ द मेथड. म्हणजे आता तुम्हाला फॉर्मल पॅरामीटर आणि ॲक्च्युअल पॅरामीटर तरी कळते का? बघा, ह्याच्यामध्ये ह्याला आपण व्हॅल्यू पॅरामीटर पण म्हणतोय आणि हा मेन मेथडच्या बाहेर आहे त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय? फॉर्मल पॅरामीटर ही म्हणतोय. आता मेन मेथडमध्ये कोणता पॅरामीटर आहे ग? इंट एक्स. त्याला व्हॅल्यू काय केल्या? असाइन 100 केल्या. जरी ह्या दुसऱ्या मेथडमध्ये काही चेंज झाला तरी ह्या ॲक्च्युअल पॅरामीटरमध्ये पास बाय व्हॅल्यूमध्ये काही चेंज होत नाही. हेच या सेंटेन्समध्ये सांगितले. द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर दॅट इज पास्ड बाय व्हॅल्यू टू ए मेथड. एखाद्या मेथड थ्रू जर पास बाय व्हॅल्यू केल्या तर त्याचा इज नॉट चेंज बाय एनी चेंजेस मेड टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल पॅरामीटर. ह्या फॉर्मल पॅरामीटरमध्ये काही चेंज झाला तर त्याचा इफेक्ट ह्या ॲक्च्युअल पॅरामीटरवरती होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे जे ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणजे जी मेन मेथडमधले तुमच्या पॅरामीटरची व्हॅल्यू आहे किंवा व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती तशीच राहणार आहे. त्याच्यामध्ये जरी तुम्ही दुसरी मेथड घेतली त्याच्यामध्ये काही केले चेंजेस तर त्याच्यामध्ये काय त्या ॲक्च्युअल पॅरामीटरवरती त्याचा काही इफेक्ट होणार नाही. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? सेमच राहणार आहे. कॅन नॉट बी चेंज्ड बाय एनी चेंजेस मेड टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल पॅरामीटर. फॉर्मल पॅरामीटरवरती काही चेंज केलं तर त्याच्यावरती काही त्याचा इफेक्ट होणार नाही. विदिन द बॉडी ऑफ द मेथड असं आणि म्हटले. विदिन द बॉडी ऑफ द मेथड. ज्यावेळेस तो बॉडी मेन मेथडच्या बॉडीमध्ये असेल, बॉडी म्हणजे कळते तुम्हाला, मेन मेथडमध्ये असेल तर त्याच्यावरती त्याचा काही इफेक्ट होणार नाही. मग एक एक्झाम्पल आपण घेतलंय बघा. युजिंग सिस्टीम क्लासला नाव काय दिलं? पास बाय व्हॅल्यू दिलं. स्टॅटिक वर्ड चेंज नावाची एक मेथड घेतला त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल घेतला इंट यम. ह्याला आपण काय म्हणू शकतो? फॉर्मल पॅरामीटर किंवा व्हॅल्यू पॅरामीटर असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय ऑपरेशन करायचं आपल्याला? कर्ली ब्रॅकेट त्याचा स्टार्ट केला. यम इज इक्वल टू यम प्लस
10 कर्ली ब्रॅकेट स्टार्ट ही चेंज मेथड आहे. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. आता मेन मेथड घेतली, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मेन मेथडचा ब्रॅकेट स्टार्ट, त्याच्यामध्ये काय घेतला, इंट एक्स इक्वल टू 100. ही मेन मेथडमध्ये बॉडीमध्ये आपण हा पॅरामीटर आहे, त्यामुळे ह्याला काय कसला पॅरामीटर म्हणतोय आपण, ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणतोय. त्याला व्हॅल्यू काय असाइन केला, एक्स इक्वल टू 100. आता चेंज कशात करायचं आहे आपल्याला, तर एक्समध्ये करायचं आहे. चेंज मेथडमध्ये काय होतंय ग, तर एम इज इक्वल टू एम प्लस 10. म्हणजे चेंज एक्स हे ॲक्च्युअल पॅरामीटर आहे. आता चेंज मेथडमध्ये काय केलं, हे ॲक्च्युअल पॅरामीटर ह्याला प्रोव्हाइड केलं. म्हणजे इथं एक्सला बाय डिफॉल्ट काय व्हॅल्यू मिळेल ग, तर एक्सची 100 मिळेल. 100 प्लस 10 110 असं इथं आउटपुट यायला पाहिजे. कळतंय का. चेंज एक्स होणार म्हणजे काय होणार, एम इज इक्वल टू एम प्लस 10. एमची व्हॅल्यू आता एक्सची व्हॅल्यू कुणाला जाणार, एमला जाणार. म्हणजे 100 प्लस 10 110 होणार चेंज एक्स. कन्सोल डॉट राईट लाईन एक्स इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एक्स. पण पास बाय व्हॅल्यूमध्ये हे चेंज एक्स आहे, ह्याला काय केलं जात नाही, कन्सिडर केलं जात नाही. मेन मेथडमध्ये बॉडीमध्ये जी काय एक्सची व्हॅल्यू असेल तीच तुम्हाला काय दिसणार आहे, आउटपुट म्हणून दिसणार आहे. त्याच्यामध्ये आपण रेफरन्स वगैरे काय पास केलेत का, नाही, फक्त चेंज एक्स म्हणले, त्याचा इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही. त्यामुळं तुम्हाला ॲक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू ही मेन मेथडच्या बॉडीमध्ये जी आहे तीच व्हॅल्यू काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. बघा, इन अबाव एक्झाम्पल हाऊ द चेंजेस मेड टू द लोकल कॉपी इनसाइड द मेथड डज नॉट इफेक्ट द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल आर्ग्युमेंट. म्हणजे ह्या चेंज एक्समध्ये जे काय होणार आहे त्याचा इफेक्ट त्या ओरिजिनल आर्ग्युमेंट किंवा ॲक्च्युअल पॅरामीटरवरती होणार आहे का, नाही होणार. द प्रोग्राम विल प्रोड्यूस आउटपुट एक्स इक्वल टू 100. ह्याच्यामध्ये चेंज एक्समध्ये जे काय होणार आहे त्याचा इफेक्ट मेन मेथडवरच्या पॅरामीटर्सवरती किंवा व्हेरिएबल्सवरती होणार आहे का. आता इथे व्हेरिएबल म्हणायचंच नाही, आपण पॅरामीटर्सच म्हणायचं. त्या पॅरामीटर्सवरती होणार आहे का, नाही होणार. पास बाय व्हॅल्यूमध्ये ते पॉसिबल नाही आहे. त्यामुळं द प्रोग्राम विल प्रोड्यूस आउटपुट एक्स इक्वल टू 100. त्यामुळे एक्स इक्वल टू 100 असंच आपल्याला आउटपुट मिळणार आहे. कळतंय. जरी आपण चेंज एक्स म्हटलं, एक्समध्ये आता चेंज एक्स चेंज मेथड त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एम इज इक्वल टू एम प्लस 10. म्हणजे इथं काय यायला पाहिजे, बाय डिफॉल्ट काय होईल, एक्सला व्हॅल्यू काय साइन होईल, 100 प्लस 10. मग 110 असं आउटपुट यायला पाहिजे. पण पास बाय व्हॅल्यूमध्ये तसं होतं का, नाही होत. पास बाय व्हॅल्यू चा चेंज हे मेथडमध्ये जे काय होईल त्याचा इफेक्ट होत नाही. तो काय करतो, बॉडीमध्ये जी पॅरामीटरची व्हॅल्यू आहे मेन मेथडमध्ये बॉडीमध्ये तीच व्हॅल्यू काय करतं, तुम्हाला आउटपुट म्हणून डिस्प्ले करतं. द मेथड चेंज इज इनवोक्ड द व्हॅल्यू ऑफ एक्स असाइन्ड टू एम अँड न्यू लोकेशन फॉर एम इज क्रिएटेड मेमरी. एम साठी नवीन लोकेशन क्रिएट करतं. देअरफॉर एनी चेंजेस इन एम डज नॉट अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू इन द लोकल एक्स. त्यामुळे लोकल व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल पण तुम्हाला माहित आहे. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, मेन मेथडच्या आत असतात ते लोकल व्हेरिएबल आणि मेन मेथडच्या बाहेर असतात ते ग्लोबल व्हेरिएबल. द प्रोग्राम काय प्रोड्यूस आउटपुट करणार आहे 100. वेन द मेथड चेंज is invoked the value of x is assigned to the m new location for m is created memory. m साठी नवीन लोकेशन क्रिएट केलं जातं. त्यामुळे therefore any changes in m नवीन लोकेशन केलं जाते. त्यामुळे any changes in m does not affect the value of x. m मध्ये काही जरी चेंज केला तुम्ही तर त्याचा अफेक्ट एक्स वरती होणार नाही. एक्स जी त्याची मेन मेथड मधल्या ऍक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू आहे तोच तुम्हाला काय करणार आहे, आउटपुट म्हणून डिस्प्ले करणार आहे. कम्पॅरेटिव्हली बघूया. कळतंय का, पास बाय व्हॅल्यू म्हणजे पास बाय व्हॅल्यूमध्ये एवढं लक्षात ठेवायचं. ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणजे मेन मेथडमध्ये जे पॅरामीटर्स आहेत त्याला जी व्हॅल्यू असाइन केलं तीच डिस्प्ले होते. जी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मेथड्स घ्या त्याच्यामध्ये आणखी पॅरामीटर घ्या त्याचा इफेक्ट मेन मेथडमधल्या पॅरामीटर्सवरती, पॅरामीटर आर्ग्युमेंट एकच आहे, पॅरामीटरवरती इफेक्ट होत नाही. कळते. त्यामुळे एममध्ये तुम्ही काही चेंज केलं तर त्याचा इफेक्ट एक्सवरती होणार नाही. एक्स काय करणार आहे त्याची ॲक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू आहे तीच तुम्हाला आउटपुट म्हणून डिस्प्ले करणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला पास बाय रेफरन्स. वी कॅन फोर्स. आता पास बाय व्हॅल्यूसाठी आपण काय वर्ड यूज केला होता का, नव्हता केला. तसं पास बाय रेफरन्ससाठी आपण REF हा कीवर्ड यूज करणार आहे. त्यामुळे तुम्हाला पास बाय व्हॅल्यूचं एक्झाम्पल आहे का, पास बाय रेफरन्सचं एक्झाम्पल आहे हे तुम्ही इझीपणे शोधू शकताय. तुम्हाला बहुतेक CPP पास बाय व्हॅल्यू पास बाय रेफरन्स झाला असावं. त्यासाठी आपण आता पास बाय व्हॅल्यू कसं ओळखणार, जिथं कोणते सिम्पल मेथड यूज केलेले असतात. पण पास बाय रेफरन्समध्ये आपण पॅरामीटर्सच्या अगोदर सुरुवातीला काय यूज करणार आहे, REF हा कीवर्ड यूज करणार आहे. वी कॅन फोर्स द व्हॅल्यू पॅरामीटर टू बी बाय रेफरन्स टू दिस वी कॅन यूज REF कीवर्ड. REF कीवर्ड थ्रू तुम्ही पास बाय रेफरन्स ओळखणार आहे. द पॅरामीटर डिक्लेअर विथ REF मॉडिफायर इज अ रेफरन्स पॅरामीटर. जे पॅरामीटर
जे पॅरामीटर REF मॉडिफायरने डिक्लेअर केलं जातं त्याला काय म्हणतोय आपण, रेफरन्स पॅरामीटर म्हणतोय. कळतंय. त्याला सिंटॅक्स आहे बघा, व्हॉइड मॉडिफाय. आता इथं मी व्हॉइड मॉडिफाय, आता ही काय मेथड आहे, ह्याचं जसं तुम्ही एकदा सुरुवातीला नाव दिलं, आता मेथडचा एम मी इथं कॅपिटल काढला, तुम्ही सगळीकडे एम कॅपिटल काढा, स्मॉल काढला सगळीकडे स्मॉल काढायचा. कळतंय. कॅपिटलच पाहिजे स्मॉलच पाहिजे असं काय आहे का, नाही. सिंटॅक्स बघा, व्हॉइड मॉडिफाय. बघा REF हा मॉडिफायर आपल्याला यूज करायचा एखादा पॅरामीटर घ्यायच्या अगोदर, तसा इथं घेतलाय. REF इंट हा मॉडिफायर झाला, REF पास बाय रेफरन्सचा. इंट हा काय त्याचा डेटा टाईप, आणि हा काय एक्स हा पॅरामीटर. हिअर एक्स इज डिक्लेअर ॲज अ रेफरन्स पॅरामीटर. एक्स काय घेतलाय, रेफरन्स पॅरामीटर म्हणून घेतलाय, आणि REF काय घेतलाय, त्याचा मॉडिफायर म्हणून घेतलाय. का मॉडिफायर म्हणून घेतलाय, तर पास बाय रेफरन्स आपण बघतोय. पास बाय रेफरन्ससाठी आपल्याला काय घ्यायचंय, REF हा कीवर्ड मॉडिफायर म्हणून घ्यायचंय. अनलाईक अ व्हॅल्यू पॅरामीटर, रेफरन्स पॅरामीटर डज नॉट क्रिएट अ न्यू स्टोरेज लोकेशन. रेफरन्स पॅरामीटर नवीन स्टोरेज लोकेशन क्रिएट करणार आहे का, नाही. It represents the same storage location as actual parameter used in a method invocation. पास बाय व्हॅल्यूमध्ये नवीन लोकेशन क्रिएट केलं जातं, तसं पास बाय रेफरन्समध्ये नवीन लोकेशन होणार आहे का, नाही. इट रिप्रेझेंट्स द सेम स्टोरेज लोकेशन ॲज ॲक्च्युअल पॅरामीटर युज्ड इन अ मेथड इनवोकेशन. जी तुम्ही मेथड इनवोकेशन म्हणजे कॉल, ॲक्च्युअल पॅरामीटर मध्ये जी काही यूज करणार आहे, मेथड कॉल करणार आहे, तेच तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. वेन फॉर्मल पॅरामीटर इज डिक्लेअर्ड ॲज REF keyword, the corresponding argument in the method invocation must also be declared as REF. म्हणजे तुम्ही द फॉर्मल पॅरामीटर काय डिक्लेअर म्हणून करणार आहे, REF मॉडिफायरने डिक्लेअर करणार आहे. करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट इन दी मेथड इनवोकेशन मस्ट ऑल्सो बी डिक्लेअर. तसंच करस्पॉन्डिंग जे काय तुम्हाला करस्पॉन्डिंग मेथड घेणार आहे, किंवा करस्पॉन्डिंग मेथडमध्ये सुद्धा तुम्हाला त्या व्हेरिएबल त्या पॅरामीटरच्या सुरुवातीला काय यूज करायचं, REF मॉडिफायर यूज करायचं. फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक्झाम्पल दिलंय, त्यावेळेस तुम्ही डेटा टाईप मेन्शन नाही केलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल व्हॉइड मॉडिफाय, बघा मी सुरुवातीला काय घेतलेलं, मॉडिफाय REF इंट एक्स कर्ली ब्रॅकेट स्टार्ट एक्स प्लस इक्वल टू 10 व्हॅल्यू विल बी चेंज. आता इथं काय होणार आहे, एक्स प्लस एक्सची काय करायची आहे, इन्क्रीमेंट करायचे. कर्ली ब्रॅकेट स्टार्ट इंट एम इक्वल टू 5, एमला व्हॅल्यू काय असाइन केली 5, मॉडिफाय REF एम. म्हणजे मी दुसरी मेथड घेतली मॉडिफायची, तिथं मला दुसरं. आता हे काय झालं, सपोज आता व्हॉइड मॉडिफाय, आता हे काय सपोज ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत हे, म्हणजे मेन मेथडमध्ये आता हा सिंटॅक्स आहे थोडक्यात. व्हॉइड मॉडिफाय REF इंट एक्स कर्ली ब्रॅकेट स्टार्ट एक्स प्लस इक्वल टू 10 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट इंट एम. हा काय झाला, आता दुसरा पॅरामीटर झाला, ॲक्च्युअल पॅरामीटर आहे सपोज मॉडिफाय REF एम. इथं तुम्ही डेट टाईप नाही यूज केला तर चालेल, पण इथं पण REF हा कीवर्ड तुम्हाला यूज करायला लागणार आहे. तरच तुम्ही काय करू शकताय, पास बाय रेफरन्स म्हणजे त्या कुठल्याही करस्पॉन्डिंग मेथडमधला रेफरन्स त्या आर्ग्युमेंटला तुम्ही देऊ शकताय. REF एम मॉडिफाय REF एम. कळतंय का, हे एक्स हे काय झालं मॉडिफाय, हे काय झाली म्हणायचे फॉर्मल पॅरामीटर झाले, आणि एम काय ॲक्च्युअल पॅरामीटर आहे. तर ते सुद्धा आपल्याला कशानं हे करायचं आहे, REF या मॉडिफायरनं डिस्प्ले करायचं आहे. पास बाय रेफरन्स एक्झाम्पल बघितल्यावर समजेल. युजिंग सिस्टीम क्लासला नाव काय दिलं, पास बाय रेफरन्स, क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट स्टॅटिक व्हॉइड स्वॅप. आता इथं स्वॅपिंग करायचं, स्वॅपिंग करणे म्हणजे तुम्हाला माहीत आहे, स्टॅटिक व्हॉइड स्वॅप करणे म्हणजे काय होणार आहे, व्हॅल्यू इंटरचेंज होणार आहे. REF तिथं काय घेतलं, REF मॉडिफायर घेतला इंट एक्स, सेम दुसरा व्हेरिएबल REF इंट वाय, दोन पॅरामीटर घेतले, REF इंट एक्स REF इंट वाय कर्ली ब्रॅकेट स्टार्ट इंट टेम्प नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, टेम्प इक्वल टू एक्स इक्वल टू वाय इक्वल टू टेम्प कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेथडमध्ये आता काय घेतले, दुसरे पॅरामीटर्स घेतले. आता हे पॅरामीटर मेन मेथड्समधले आहेत, हे म्हणजे कसले झाले, ॲक्च्युअल पॅरामीटर झाले. इंट एम इक्वल टू 100 इंट एन इक्वल टू 20. कन्सोल डॉट राईट लाईन बिफोर स्वॅपिंग व्हॅल्यू काय असणार आहेत का, 100 आणि 20च असणार आहेत. कन्सोल डॉट राईट लाईन त्या व्हॅल्यू काय डिस्प्ले करायचे आपल्याला, पहिल्यांदा एम कन्सोल डॉट राईट लाईन एन, दुसऱ्यांदा काय व्हॅल्यू एम इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एन इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एन. म्हणजे जो काय ॲक्च्युअल पॅरामीटरचा बिफोर स्वॅपिंगच्या अगोदर जो काय असणार आहेत व्हॅल्यू त्या इथं काय होतील, डिस्प्ले होतील. आता काय करायचं आहे, स्वॅप मेथडमध्ये काय होतंय का, तर इंट एक्स इक्वल टू वाय इज इक्वल टू टेम्प. स्वॅप त्यासाठी आता फॉर्मल्स पॅरामीटर हे जे ॲक्च्युअल पॅरामीटर्स आहेत ते आता काय करणार आहे,
स्वॅपला आपण डिक्लेअर करणार आहे, म्हणजे इथं ॲक्च्युली काय होणार आहे, पास बाय रेफरन्स होणार आहे. कळतंय का? मागाच्या सिंटॅक्स प्रमाणे इथं पहिले होते हे फॉर्मल पॅरामीटर झाले, इंट एक्स आणि इंट वाय. आता हे ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत, मेन मेथडमध्ये ॲक्च्युअल पॅरामीटर एम आणि एन. ते काय करणार आहे, आता स्वॅपनं आपण मॉडिफाय करणार आहे. मग स्वॅप त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या ॲक्च्युअल पॅरामीटरसाठी पण काय यूज करायचं आहे, पास बाय रेफरन्सचा REF हा कीवर्ड यूज करायचा. मी इथं काय म्हटलं, मी स्वॅप REF एम आणि REF एन कर्ली ब्रॅकेट स्टार्ट कन्सोल डॉट राईट लाईन आफ्टर स्वॅपिंग कन्सोल डॉट राईट लाईन एम इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एन कन्सोल डॉट राईट लाईन एन इज इक्वल टू ॲड्रेस एन. म्हणजे इथं काय होणार आहे ग, तर स्वॅपिंगनं व्हॅल्यू काय होणार आहेत, इंटरचेंज होणार आहेत. म्हणजे तुम्हाला एमला काय व्हॅल्यू असाइन होईल 200 आणि एनला काय व्हॅल्यू असाइन होईल 100. हे तुम्ही बघितलेलं आहे. हिअर एक्स अँड वाय आर रेफरन्स पॅरामीटर. कळते का? एक्स अँड वाय आर रेफरन्स पॅरामीटर अनलाईक व्हॅल्यू पॅरामीटर. रेफरन्स पॅरामीटर डज नॉट क्रिएट न्यू स्टोरेज लोकेशन. एक्स आणि वाय हे नवीन लोकेशन तयार करणार नाही आहेत. इट रिप्रेझेंट द सेम लोकेशन ॲज ॲक्च्युअल पॅरामीटर यूज इन अ मेथड इन्व्होकेशन. कळते? एक्स अँड वाय हे काय आहेत, रेफरन्स पॅरामीटर्स आहेत. कळते का? फॉर्मल पॅरामीटर म्हणजे तिथं काय असणार आहे, मगाशी कसे होते ते व्हॅल्यू पॅरामीटर होते. पास बाय व्हॅल्यूमध्ये काय होते, व्हॅल्यू पॅरामीटर होते. आता पास बाय रेफरन्समध्ये काय आहेत, हे एक्स आणि वाय रेफरन्स पॅरामीटर्स आहेत आणि एम आणि हे काय आहेत, ॲक्च्युअल पॅरामीटर्स आहेत. एक्स आणि वाय हा रेफरन्स पॅरामीटर्स अनलाईक व्हॅल्यू पॅरामीटर्स. रेफरन्स पॅरामीटर डज नॉट क्रिएट न्यू स्टोरेज लोकेशन. इट रिप्रेझेंट सेम स्टोरेज लोकेशन ॲज ॲक्च्युअल पॅरामीटर यूज्ड इन द मेथड इन्व्होकेशन. म्हणजे ॲक्च्युअल पॅरामीटर्स ते काय करणार आहेत, डज नॉट क्रिएट नवीन लोकेशन तयार करणार आहे. इट रिप्रेझेंट सेम स्टोरेज लोकेशन ॲज ॲक्च्युअल पॅरामीटर यूज्ड इन मेथड इन्व्होकेशन. मेथड इन्व्होकेशनमध्ये जे काय ॲक्च्युअल पॅरामीटर डिक्लेअर करणार आहे स्टोरेज लोकेशन, तेच त्याचाच यूज काय करणार आहेत, हे रेफरन्स व्हेरिएबल यूज करणार आहे. कळत आहे? सुरुवातीला स्वॅपिंगच्या पूर्वी तुमच्या व्हॅल्यू कशा असतील, 100 to 100. स्वॅपिंग नंतर त्या व्हॅल्यू काय होतील, इंटरचेंज होतील. कळतंय का? बघा, युजिंग सिस्टीम क्लास घेतला, क्लासला नाव दिलं पास बाय रेफरन्स. स्टॅटिक वाईड स्वॅप नावाची एक मेथड घेतली, त्याच्यामध्ये REF मॉडिफायर म्हणजे हे काय झाले, इंट एक्स आणि इंट वाय हे रेफरन्स पॅरामीटर झाले. त्याच्यामध्ये इंट टेम्प इक्वल टू एक्स, एक्स इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू टेम्प म्हटलं. मेन मेथड घेतली पब्लिक स्टॅटिक वाईड मेथड, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल पॅरामीटर्स घेतले. इंट एमला व्हॅल्यू असाइन केली 100, एनला व्हॅल्यू असाइन केली 200. आपल्याला स्वॅपिंग झाले ते करण्यासाठी आपण हे दोन असं म्हटले, बिफोर स्वॅपिंग आणि आफ्टर स्वॅपिंग. कन्सोल डॉट राईट लाईन बिफोर स्वॅपिंग काय आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, एम आणि एन डिस्प्ले करायचं आहे. मग डिस्प्ले करण्याचं स्टेटमेंट काय आपलं, कन्सोल डॉट वरती युजिंग सिस्टीम यूज केलेलं आहे, त्यामुळे खाली फक्त काय म्हटलं, कन्सोल डॉट राईट लाईन एम इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एन आणि कन्सोल डॉट राईट लाईन एन इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एन. मग एमची व्हॅल्यू काय 100 इथं डिस्प्ले होईल, एनची व्हॅल्यू काय 200 इथं डिस्प्ले होईल. आता काय करायचं आहे, स्वॅपिंग करायचं आहे. स्वॅप REF स्वॅपिंग करायचं आहे म्हणजे इथं काय होणार आहे, पास बाय रेफरन्स होणार आहे. आपली मेथड आहे स्वॅप. स्वॅपमध्ये आता पास बाय रेफरन्स आपला कीवर्ड कोणता आहे, REF. मग REF एन कन्सोल डॉट राईट लाईन आफ्टर स्वॅपिंग ह्याच्या आता स्वॅपिंगमधल्या ह्याचं लोकेशन काय दोघांचं सेम आहे, त्यामुळे स्वॅपिंगमधला ह्याच्यावरती इफेक्ट होणार आहे. त्यामुळे स्वॅपिंगमध्ये जे काय करणार आहे, इंट एक्सची व्हॅल्यू, इंट टेम म्हणजे काय, व्हॅल्यू कोण असाइन करणार, एक्स, एक्स इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू टेम्प. त्यामुळे इथं काय होणार आहेत, व्हॅल्यू एक्सचेंज होणार आहेत. एमला काय व्हॅल्यू असाइन होईल 200 आणि एनला काय व्हॅल्यू असाइन होईल 100. कळते? अशा प्रकारे पास बाय रेफरन्स हे एक्झाम्पल आहे. हिअर एक्स अँड वाय आर रेफरन्स पॅरामीटर. एक्स आणि वाय हे काय झाले, रेफरन्स पॅरामीटर. एम आणि हे एन काय झाले, ॲक्च्युअल पॅरामीटर. रेफरन्स पॅरामीटर डज नॉट क्रिएट न्यू स्टोरेज लोकेशन. पास बाय व्हॅल्यूमध्ये काय होत होतं, नवीन स्टोरेज लोकेशन करत होते. तसं पास बाय रेफरन्समध्ये नवीन स्टोरेज लोकेशन करणार आहेत का, नाही. इट रिप्रेझेंट सेम स्टोरेज लोकेशन ॲज ॲक्च्युअल पॅरामीटर यूज्ड इन मेथड इन्व्होकेशन. या मेथड इन्व्होकेशनमध्ये जे काय होणार आहे, रिप्रेझेंट, तेच तुम्ही ॲक्च्युअल पॅरामीटर तुमचं काय करणार आहे, त्याला फॉलो करणार आहे. कळत आहे? नेक्स्ट पॉईंट आहे आपला आउट पॅरामीटर. आउट पॅरामीटर कॅन बी युज्ड टू रिटर्न व्हॅल्यू इनसाइड द सेम व्हेरिएबल ॲज अ पॅरामीटर ऑफ अ मेथड. दिस इज अचिव्ड बाय डिक्लेअरिंग पॅरामीटर विथ आउट कीवर्ड. आउट पॅरामीटर आउट ह्या कीवर्डवरनं तुम्ही ओळखणार आहे. इट डज नॉट क्रिएट न्यू स्टोरेज लोकेशन लाईक पास बाय रेफरन्स. पास बाय रेफरन्स आणि आउट पॅरामीटर हे सेमच आहे, फक्त पास बाय रेफरन्समध्ये आपण REF कीवर्ड यूज करतोय, आउट पॅरामीटरमध्ये आपण काय यूज करतोय, आउट हा कीवर्ड यूज करतोय. REFचे तिन्ही पण लेटर स्मॉल, आउटचे पण तिन्ही पण लेटर स्मॉल. हे पण पास बाय रेफरन्ससारखं नवीन स्टोरेज लोकेशन तयार करत नाहीत. इट बिकम्स ए लाईन पॅरामीटर इन अ कॉलिंग मेथड. हे काय करतात, लाईन पॅरामीटर यूज करतात. वेन अ फॉर्मल पॅरामीटर इज डिक्लेअर्ड ॲज आउट
जर फॉर्मल पॅरामीटर आउट म्हणून डिक्लेअर केलं गेलं असलं तर करस्पॉन्डिंग ॲक्च्युअल पॅरामीटर इन द कॉलिंग मेथड मस्ट बी डिक्लेअर ॲज आउट. सेम पास बाय रेफरन्स सारखं. जर फॉर्मल पॅरामीटरला तुम्ही आउट किंवा जसं पास बाय रेफरन्समध्ये आपण इथं फॉर्मल पॅरामीटरला आरईएफ यूज केलं होतं, तसंच आपल्याला मेन ॲक्च्युअल पॅरामीटरला पण करावं लागलं मॉडिफाय करताना. तसंच आउट पॅरामीटरमध्ये पण जर तुम्ही फॉर्मल पॅरामीटरला आउट ह्या कीवर्डनं डिस्प्ले केला असेल तर करस्पॉन्डिंग ॲक्च्युअल पॅरामीटरला सुद्धा तुम्हाला आउट ह्या कीवर्डनं काय करावं लागणार आहे, डिक्लेअर करावं लागणार आहे. सिंटॅक्स बघा, वॉइड आउटपुट काय करणार आहे आता मी मेथडला पण नाव काय दिलं, आउटपुटच दिलं. वॉइड आउटपुट आउट इन द एक्स, आउट हा कीवर्ड यूज केला. कर्ली ब्रॅकेट एक्स इज इक्वल टू एक्सला व्हॅल्यू काय असाइन केली 100, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. हे काय झाली म्हणायचे, आउट पॅरामीटर झाला म्हणायचा. इंट एक्स आउट हा कीवर्ड यूज केला आणि हा काय झाला ॲक्च्युअल पॅरामीटर झाला इंट यम. आउटपुट मध्ये काय केलं परत त्या ॲक्च्युअल पॅरामीटरला सुद्धा तुम्ही काय यूज केला, आउट हा कीवर्ड यूज केला. कळते का बघा, सोप्पा आहे. वॉइड आउट हा काय झाला म्हणायचा, आउट पॅरामीटर झाला किंवा फॉर्मल पॅरामीटर झाला, त्याला आपण आउट ह्या कीवर्डनं डिस्प्ले केला. आउट इंट एक्स, एक्सला व्हॅल्यू काय असेल केली 100 इंट यम. आता सपोज ही मेन मेथड आहे, मेन मेथडमध्ये हा ॲक्च्युअल पॅरामीटर आला तर त्याला सुद्धा आपल्याला आउटपुट आउट ह्या कीवर्डनं काय करायचं आहे, डिक्लेअर करायचं आहे किंवा मॉडिफाय करायचं आहे. आउट यम. Here actual parameter m is not assigned any value before it is passed as out parameter. जर तुम्ही आउट पॅरामीटर असं डिस्प्ले केलं तरच तो काय करणार आहे, व्हॅल्यू असाइन करणार आहे. आउट असं डिस्प्ले नाही केलं तर तो असाइन व्हॅल्यू करणार नाही. सिन्स पॅरामीटर एक्स आणि पॅरामीटर यम रेफर टू द सेम स्टोरेज लोकेशन, यम टेक्स द व्हॅल्यू दॅट इज असाइन्ड टू एक्स. एम काय असाइन करणार आहे, जी व्हॅल्यू असाइन एक्सने केलेली आहे ती तुम्हाला व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे. आपण आउट पॅरामीटरचे 2 एक्झाम्पल बघूया. हे एक एक्झाम्पल आहे, हे एक एक्झाम्पल. एका पेजवर बसत नव्हती म्हणून असं टेबल घेऊन त्याच्यात टाकलेत. पहिले एक्झाम्पल बघा, युझिंग सिस्टीम क्लासला नाव दिलं आउट पी, आउट पॅरामीटरचं आहे. क्लास आउट पी असं नाव दिलं. क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट स्टॅटिक वॉइड व्हॅल्यू नावाची काय घेतली, एक मेथड घेतली. त्याच्यामध्ये आउट हा आपला कीवर्ड आहे. आउट इंट व्हॅल म्हटलं, व्हॅल नावाचं पॅरामीटर घेतले. व्हॅलला काय असाइन केली व्हॅल्यू, व्हॅल इक्वल टू 20, व्हॅल इक्वल टू 20 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथडमध्ये काय केलं, आता हा काय झाला आउट पॅरामीटर झाला. आउट इंट व्हॅल हा काय झाला आउट पॅरामीटर झाला, त्याला व्हॅल्यू काय असाइन केला 20. आता मेन मेथडमध्ये इंट व्हॅल्यू हा काय झाला ॲक्च्युअल पॅरामीटर झाला. व्हॅल्यू आउट व्हॅल्यू ही व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये काय करायचे आपल्याला आउट व्हॅल्यू द्यायचे. कळतंय का. कन्सोल डॉट राईट लाईन, सॉरी इथं व्हॅल्यू नको पाहिजे आहे, इथं व्हॅल पाहिजे, चेंज करा तुम्ही. व्हॅल आउट व्हॅल आपला नाही सॉरी, व्हॅल्यू आपला ॲक्च्युअल पॅरामीटर कोणता आहे, व्हॅल्यू. आता आपल्याला इथं डेटा टाईप मेन्शन करायचं आहे का नाही, तर व्हॅल्यू आउट आपला ॲक्च्युअल पॅरामीटर आउट व्हॅल्यू. कन्सोल डॉट राईट लाईन व्हॅल्यू, कन्सोल डॉट रीड लाईन कशासाठी यूज करतो, जे आपल्याला काय आपण रन करणार आहे प्रोग्राम त्याचा आउटपुट डिस्प्ले होण्यासाठी. कळते का मग, इझी आहे. क्लास घेतला, त्याला नाव दिलं आउट पी. स्टॅटिक वर्ड व्हॅल्यू नावाची मेथड घेतली, त्याच्यामध्ये काय घेतला आउट पॅरामीटर घेतला. आउट इंट व्हॅल नावाचा आउट पॅरामीटर घेतला, त्याला व्हॅल्यू असाइन केली 20. कर्ली ब्रॅकेट स्टार्ट मेन मेथड घेतली, त्याच्यामध्ये दुसरा पॅरामीटर घेतला, ॲक्च्युअल पॅरामीटर झाला मेन मेथडमधला इंट व्हॅल्यू. मेथडचं पण नाव काय तर कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे. मेथडचं पण नाव सेम येतं आणि पॅरामीटरचं पण सेम येते. व्हॅल्यू आउट, आता आपला ॲक्च्युअल पॅरामीटर कोणता आहे आउट व्हॅल्यू. ॲक्च्युअल पॅरामीटर पण आपण ह्या मॉडिफायरनं आउट ह्या मॉडिफायरनं स्पेसिफाय करणार आहे. व्हॅल्यू आउट व्हॅल्यू. कन्सोल डॉट राईट लाईन. हे दोघांचं स्टोरेज लोकेशन सेपरेट आहे का नाही, एकच सेम स्टोरेज मेमरी लोकेशन आहे, त्यामुळे व्हॅल्यू आउट व्हॅल्यू इथं काय होईल, ह्या व्हॅल्यूला व्हॅल्यू आउट व्हॅल्यू म्हणजे ह्या व्हॅल्यूला व्हॅलची व्हॅल्यू काय होईल असाइन होईल. मग कन्सोल डॉट राईट लाईन व्हॅल्यू म्हणजे काय तुम्हाला डिस्प्ले होईल, व्हॅल्यूला ही व्हॅलची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. कळतंय. कन्सोल डॉट रीड लाईन तसं पास बाय व्हॅल्यूमध्ये होत नव्हतं. कळतंय का. पास बाय रेफरन्समध्ये आपण काय करत होतो आरईएफ कीवर्ड थ्रू, आता आउटमध्ये काय करणार आहे आउट ह्या कीवर्ड थ्रू. कळते का बघा. व्हॅलला काय व्हॅल्यू असाइन केली 20. आता आपण आपला ॲक्च्युअल पॅरामीटर काय आहे व्हॅल्यू, मग आपल्या मेथडचं पण नाव काय आहे व्हॅल्यूला काय केलं मॉडिफाय केलं आउट ह्या कीवर्डनं आउट व्हॅल्यू. त्यामुळे इथं आउट पॅरामीटर काय करेल, ही फॉर्मल पॅरामीटरची व्हॅल्यू ॲक्च्युअल पॅरामीटरला इथं काय करेल प्रोव्हाइड करेल. का तर त्या दोघांचं पण स्टोरेज लोकेशन काय सेम आहे, त्यामुळं ही व्हॅल्यू ह्याला डिस्प्ले होऊ शकते. मग कन्सोल डॉट राईट लाईन आपल्याला काय डिस्प्ले करायचं आहे
व्हॅल्यू ॲक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आणि कन्सोल डॉट रीड लाईन आपल्याला आउटपुट रीड करण्यासाठी आपण यूज केले. मेन मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. सेम दुसरं एक्झाम्पल, सिम्पल ॲप्लिकेशन ऑफ आउट पॅरामीटर टू कॅल्क्युलेट स्क्वेअर ऑफ नंबर्स. 2 नंबरचा स्क्वेअर करायचा, त्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. युझिंग सिस्टीम क्लास आउट पी. आता इथं आउट पी ऑलरेडी क्लास आहे त्यामुळे आउट पी 1 म्हटलं आहे. स्टॅटिक वाय आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. तर स्क्वेअर करायचं आहे म्हणजे तुम्हाला काय लागतील, 2 नंबर्स लागतील. स्टॅटिक वाय स्क्वेअर नावाची मेथड घेतली, त्याच्यामध्ये इंट एक्स एक सिम्पल व्हेरिएबल घेतला आणि दुसरं काय घेतलं, आउट इंट वाय. कळतंय का बघा, एकच मॉडिफायर घेतलाय. हा म्हणजे काय झाला, आउट इंट वाय. हा काय झाला म्हणायचा, आउट पॅरामीटर झाला. वाय इज इक्वल टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर करायचं आहे. वाय इज इक्वल टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. आता त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट स्टार्ट इंट यम. हा काय घेतला तुम्ही, ॲक्च्युअल पॅरामीटर. आता काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचं. स्क्वेअर इथं काय केले आपण, एक्सला व्हॅल्यू स्क्वेअर. इथं काय केलं, 10 व्हॅल्यू असाइन केली आणि आउट काय म्हटलं, यम. ॲक्च्युअल पॅरामीटरला काय केलं, आउट ह्या मॉडिफायरनं आपण इथं डिस्प्ले केलं. कळतंय का, 10 व्हॅल्यू काय करायची आपल्याला, तिथं असाइन करायची. मग 10 कॉमा एक्सला व्हॅल्यू आपल्याला काय असाइन करायचे, 10 असाइन करायचे आणि आउट यम. कळतंय का, आउट यम म्हणजे काय, हा आपला फॉर्मल पॅरामीटर कोणता आहे, सॉरी आउट पॅरामीटर कोणता आहे, आउट इंट वाय. आता आपल्याला इथे ॲक्च्युअल पॅरामीटर कुठला घेतला आहे आपण, यम घेतला आहे. तर स्क्वेअर करायचं आहे आपल्याला या वाय आणि एक्सचा. त्यासाठी आपण काय केलं, स्क्वेअर ह्याला व्हॅल्यू असाइन केली 10 एक्सला आणि वाय आपला काय होऊ शकतो, आउट यम. कन्सोल डॉट राईट लाईन यम इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ यम. मग आता स्क्वेअरमध्ये काय होणार, एक्सला काय होणार, आउट पॅरामीटर थ्रू ही व्हॅल्यू असाइन होणार 10 इंटू 10 आणि आउट म्हणजे आपल्याला काय होईल, वाय म्हणजे कोण असणार आहे आपला, आउट यम. का तर आउट ह्या मॉडिफायरनं आपण तो काय केला आहे, ॲक्च्युअल पॅरामीटर डिस्प्ले केला आहे. त्यामुळे आपल्याला 10 इंटू 10 100 म्हणजे यमला आपल्याला काय होईल, 100 हे आउटपुट डिस्प्ले होईल. कन्सोल डॉट रीड लाईन आउटपुट रीड करण्यासाठी आपण कन्सोल डॉट रीड लाईन सगळीकडे यूज करणार आहे. मेन मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. कळतंय का बघा, युझिंग सिस्टीम क्लास आउट. क्लास घेतला, क्लासला काही नाव द्या. स्टॅटिक वाईड स्क्वेअर करायचं आहे आपल्याला, 2 व्हेरिएबल लागणार पण एकाच नंबरचा असणार आहे. मग इंट एक्स आउट, एकच मॉडिफायर घेतला, आउट इंट वाय. एकच फॉर्मल पॅरामीटर घेतला, काय करायचं, स्क्वेअर करायचं. वाय इज इक्वल टू एक्स इंटू एक्स आउट. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. म्हणून काय घेतला आपण, जो फॉर्मल पॅरामीटर होता तो इक्वल टू एक्स इंटू एक्स. आता मेन मेथडमध्ये काय केलं आहे, एक ॲक्च्युअल पॅरामीटर घेतला इंट यम, स्क्वेअर करायचं आहे. इथं आपण स्क्वेअर मेथड घेतलेली आहे. स्क्वेअरमध्ये काय करायचं आहे, पहिल्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली आणि दुसरा काय पॅरामीटर आहे. आता ॲक्च्युअल पॅरामीटरला त्याचं काय करायचं, फक्त मॉडिफायर डिस्प्ले करायचा. म्हणून इथं काय केलं मी, आउट यम घेतलं. मग इथं काय होईल, बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेशन होईल. वाय इज इक्वल टू म्हणजे यम इज इक्वल टू काय होईल आपल्याला, 10 इंटू 10. कन्सोल डॉट राईट लाईन यम इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ यम. यमला काय व्हॅल्यू असाइन होईल, 10 इंटू 10ची म्हणजे 100 व्हॅल्यू असाइन होईल. कन्सोल डॉट रीड लाईन. मेन मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. इझी आहे, समजून घ्या. आपलं सेकंड युनिट संपलेलं आहे. तुम्हाला फॉर्म डिझायनिंग करायचं एक सिम्पल एक्झाम्पल आहे, ते मी लाईव्ह डेमो दाखवीन तुम्हाला. थँक्यू.